यांच्याकडनं अमित देसाईंनी असा युक्तिवाद केला की ईडीच्या रिमांड कॉपीतली भाषा सुद्धा चुकीची आहे। सर्च ऑपरेशनमध्ये ईडीला काहीही मिळालेलं नाही। एवढंच नाही तर अमित देसाईंनी असाही दावा केला की 6 वाजता मलिक यांना ईडीच्या ऑफिसमध्ये आणण्यात आलं आणि इतक्या लवकर कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता रिमांडची कॉपी न देता अशा प्रकारची कारवाई करणं हे पूर्णतः चुकीचं आहे, अशा प्रकारचा दावा अमित देसाई यांनी केला आहे। तुषार, साधारण पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये निकाल अपेक्षित आहे। पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये निकाल अपेक्षित आहे, कारण की दोन्ही वकिलांचा युक्तिवाद हा पूर्ण झालेला आहे। आता फक्त युक्तिवाद आणि या ठिकाणी दोन्ही वकिलांमध्ये खडाजंगी ही 14 दिवसांच्या रिमांड संदर्भात होताना पाहायला मिळते, कारण की ईडीचे जे वकील आहेत अनिल सिंग यांनी जी कागदपत्र कोर्टासमोर दाखवली, जे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स दाखवले, त्यांनी जमिनीचे मूळ मालकांचे पेपर दाखवले, जमिनीचे जे हस्तांतरित पेपर दाखवले, जे पॉवर ऑफ अटर्नी लिहून दिली होती ती दाखवली। प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा मिलिंद सर सर्व एकदा टाइमलाईन सांगतो कोर्टामध्ये नेमकं काय घडलं होतं। जेव्हा कोर्टामध्ये कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा नवाब मलिकांनी या ठिकाणी कोर्टामध्ये सांगितलं की मला जबरदस्तीने या ठिकाणी ईडीने मला ताब्यामध्ये घेतलं। मला ईडीने ताब्यामध्ये घेत असताना मला कोणत्याही प्रकारचं समन्स पाठवलं नाही। तेव्हा मी पहाटे 5 वाजता ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचलो। त्या ठिकाणी मला समन्सची कॉपी ठेवण्यात आली होती आणि मला जबरदस्तीने माझ्या हाताला धरून त्या ठिकाणी स्वाक्षरी करण्यात आली आणि त्यानंतर माझ्या चौकशीला सुरुवात झाली। मात्र जर मला ईडीच्या कार्यालयामध्ये घेऊन जायचं होतं तर ईडीने त्या गोवाला कंपाऊंड संदर्भातले जे पेपर्स आहेत ते पेपरची मला मागणी करायला हवी होती, कारण की आता या गोवाला कंपाऊंडशी माझा कोणताही संबंध नाहीये। हा 20 वर्षांपूर्वीचा व्यवहार आहे, त्यामुळे 20 वर्षांपूर्वीचा व्यवहार तुम्ही आता पुन्हा का काढता? कारण की यापूर्वी ईडीने या ठिकाणी नवाब मलिकांच्या घरी सर्च ऑपरेशन केलं होतं। या सर्च ऑपरेशनमध्ये त्यांना कोणतेही कागदपत्र हाती लागले नाही असं नवाब मलिकांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे नवाब मलिकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मला जबरदस्तीने तुमच्या पॉवरचा वापर करून या ठिकाणी मला अटक करताय, माझ्या संदर्भातले तुम्ही पुरावे दाखवा। मात्र आता जेव्हा ईडीने या ठिकाणी कोर्टामध्ये पुरावे दाखवले त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय घेते, कारण की ईडीने जेव्हा कोर्टामध्ये पुरावे सादर केले, कारण की पुरावे कोर्टामध्ये खूप महत्त्वपूर्ण असतात, कारण की कोर्टातला कागद हा खूप महत्त्वपूर्ण बोलका असतो आणि हा कागद दाखवत असताना त्यांनी मूळ मालकांचा पेपर दाखवला, जमिनीची हस्तांतरित कॉपी दाखवली, ही जमिनीची मूळ किंमत काय होती दाखवली, जमीन विकत असताना किती कवडी मूळ किमतीने विकली दाखवली, त्यामध्ये अंडरवर्ल्ड कनेक्शन काय आहे दाखवलं आणि या संदर्भातलं इन्व्हेस्टिगेशन आणखी करायचं आहे ईडीला, म्हणून ईडीने 14 दिवसांचा रिमांड मागितला। नवाब मलिकांचे वकील तुषार, पण मग याचा अर्थ असा आपण काढू शकतो की केवळ या एकाच प्रकरणाकरता किंवा या एका विशिष्ट प्रकरणात झालेल्या जमिनीच्या आर्थिक व्यवहाराच्या करताच ईडीला कस्टडी पाहिजे नवाब मलिक यांची आणि त्यांची चौकशी करायची। आतापर्यंत अन्य कोणत्याही प्रकारचा आरोप किंवा अन्य कोणत्याही प्रकारची कागदपत्र या व्यवहाराच्या व्यतिरिक्त ईडीच्या वतीनं न्यायालयात सादर करण्यात आली नाहीत। आवाज येत नाही तुषार, फक्त या एकाच व्यवहाराच्या संदर्भात ईडीचा आक्षेप आहे आणि या एकाच व्यवहाराच्या संदर्भातली कागदपत्र न्यायालयात सादर करण्यात आली नवाब मलिक यांच्या विरोधात। गोवाला कंपाऊंड संदर्भातले डॉक्युमेंट ईडीने या ठिकाणी कोर्टामध्ये सादर केलेले आहेत। त्याचं कारण असं की गोवाला कंपाऊंडमध्ये या ठिकाणी ज्या लिंक्स आहेत त्या लिंक्स या अंडरवर्ल्डशी कनेक्शन आहे, कारण की या गोवाला कंपाऊंडमध्ये ज्या व्यक्तीचं नाव समोर आलं आहे त्या व्यक्तीचं नाव आहे हसीना पारकर। हसीना पारकर दाऊदशी संबंधित सर्व प्रॉपर्टीवरती कंट्रोलिंग करताना पाहायला मिळत होते आणि हसीना पारकर यांनी मुनिरा या व्यक्तीकडून जी प्रॉपर्टी विकत घेतली होती, ही प्रॉपर्टी विकत घेत असताना मुनिराला कोणताही लाभ झाला नाही। हसीना पारकरने तिचा जो सहकारी आहे सलीम पटेल त्याला ही प्रॉपर्टी या ठिकाणी जी लिहून दिली होती आणि त्यामध्ये स्पष्ट केलेले होते की ही प्रॉपर्टी तुम्ही विकता कामा नये, फक्त त्या प्रॉपर्टीवरती तुमचा ताबा असावा। मात्र सलीम पटेल यांनी ही प्रॉपर्टी या ठिकाणी हेतू पुरस्पर विकली आणि ही प्रॉपर्टी 20 वर्षांपूर्वी विकत असताना त्यांनी ही कवडीमूळ किमतीने विकण्यात आली। त्यामुळे ईडीच्या वकिलांनी जे प्रमुख या ठिकाणी मुद्दे मांडले, जे डॉक्युमेंट दाखवले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला अंडरवर्ल्डशी कनेक्शन ज्या लिंक्स आहेत त्या आम्हाला शोधायचे आहेत, यामधलं आम्हाला इन्व्हेस्टिगेशन आणखी करायचे, कारण की ईडीकडे आपल्याला ऑलरेडी आपण जर पाहिलं असेल तर इक्बाल कासकर यांना अटक झालेली आहे। 7 दिवसांपासून ते ईडीच्या कोठडीमध्ये आहे आणि जर नवाब मलिकांचा या संदर्भातला 14 दिवसांचा रिमांड मिळाला तर नवाब मलिक असतील, इक्बाल कासकर असतील किंवा संबंधित जे व्यक्ती आहेत त्यांना या ठिकाणी समोरासमोर बसून त्यांची संयुक्तपणे चौकशी केली जाऊ शकते आणि संयुक्तपणे जर चौकशी केली गेली तर यामध्ये आणखी माहिती मिळू शकते, असं ईडीचे वकील अनिल सिंग यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। आता फक्त
परंतु जो शेवटचा युक्तिवाद सुरू आहे तो 14 दिवसांच्या रिमांड संदर्भातला युक्तिवाद सुरू आहे. आता कोर्ट नेमका या संदर्भातला काय निकाल देते थोड्याच वेळात पाहणं महत्वाचं ठरेल. निश्चित तुझ्या पाठीमागे थोडीशी हालचाल सुरू झालेली आहे. कोर्टामध्ये ईडीच्या या विशेष न्यायालयात न्यायमूर्तींच्या समोर अंतिम युक्तिवाद आणि अंतिम युक्तिवादानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये न्यायाधीशांचा अंतिम निकाल की नवाब मलिक यांची कोठडी ईडीला द्यायची का नाही किंवा द्यायची असेल तर किती दिवसांची कोठडी द्यायची. तर सध्याचा शेवटचा युक्तिवाद फक्त 14 दिवसांची कोठडी द्यायची का त्यापेक्षा कमी दिवसांची कोठडी द्यायची एवढ्याच विषयावरचा युक्तिवाद सध्या ईडीच्या वकिलांमार्फत आणि नवाब मलिक यांच्या वकिलांमार्फत न्यायाधीशांच्या समोर सुरू आहे. आज सकाळी साधारण 4:30-4:45च्या सुमारास ईडीची टीम ही पोलीस पथकासह नवाब मलिक यांच्या घरी पोहोचली आणि त्यांना थेट ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आणि हाच धागा पकडून अमित देसाई जे नवाब मलिक यांचे वकील आहेत त्यांनी आणि स्वतः नवाब मलिक यांनी सुद्धा कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की मला कोणत्याही प्रकारचं समन्स बजावण्यात आलेलं नाही, मला कोणत्याही प्रकारची नोटीस बजावण्यात आलेली नाही किंवा आधी काही सांगण्यात आलेलं नाही आणि थेट अटक करण्यात आली. पण कोर्टानं हे सगळं ऐकून घेऊन आता फक्त किती दिवसांचा रिमांड, किती दिवसांची कस्टडी याच्याच वर पुढच्या काही मिनिटांमध्ये निर्णय अपेक्षित आहे. थेट जाऊयात पुन्हा एकदा पुण्याला, कारण राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. तशी मुंबईत किंवा अन्य ठिकाणी आंदोलनं, तसं पुण्यात मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यामुळे आपण पाहतोय पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत. नवाब मलिक यांची सुटका करा अशा प्रकारची घोषणाबाजी केली जाते. अर्थात कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असले तरी तिकडे मुंबईत ईडीच्या विशेष न्यायालयामध्ये सुनावणी अंतिम टप्प्यात आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये कदाचित न्यायाधीश आपला आदेश देतील आणि कस्टडी नेमकी किती दिवसांची याबद्दलचा निर्णय पुढच्या काही मिनिटांमध्ये अपेक्षित आहे. अमित देसाई की जे नवाब मलिक यांचे वकील आहेत त्यांच्या वतीनं वेगवेगळे दावे करण्यात आले, पण जेव्हा ईडीच्या वकिलांनी न्यायालयामध्ये जमिनीचे थेट व्यवहाराचे कागदपत्र सादर केले त्यावेळेला मात्र आता काहीशी माघार कदाचित अमित देसाई यांनी न्यायालयात घेतली असावी अशी शक्यता आहे. पण सर्च ऑपरेशनमध्ये काहीही मिळालं नाही. यापूर्वी नवाब मलिक यांच्या घरी सर्च ऑपरेशन ईडीच्या वतीनं करण्यात आलं होतं, त्यांना कोणताही कागदपत्र सापडली नाहीत असा दावा करण्यात आला. एवढंच नाही तर 20 वर्ष जुना असलेला हा व्यवहार आहे, त्या व्यवहाराची आत्ता चौकशी का. हे प्रकरण जुनं आहे आणि ते जुनं प्रकरण नव्यानं उकरून काढण्याचा प्रयत्न केला जातोय यंत्रणांच्या वतीनं. अशा प्रकारचाही दावा अमित देसाई यांच्या वतीनं न्यायालयात करण्यात आला. आपण ही दोन्ही दृश्य पाहतो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे, तर पुण्यामध्ये रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. थेट जाऊयात पुण्यात. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, चंद्रकांत माझा आवाज पोहोचतोय? कार्यकर्ते हळूहळू अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. भाजप आणि केंद्र सरकारच्या तसंच तपास यंत्रणांच्या नावाने पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हाय हायच्या घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विलास, आता पुण्यामध्ये राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे. सगळे कार्यकर्ते हो येतोय. चंद्रकांत, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यांनी आंदोलन सुरू केलेले आपण पाहू शकतो.
मध्ये राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे पूर्णपणे इथं. त्यांचं म्हणणं आहे की ईडी जी कारवाई केली आहे, जावबाईने जी अटक केली ती पूर्णपणे चुकीची आहे आणि त्याला निषेध करण्यासाठी आम्ही इथं रस्त्यावर बसलेलो आहोत. आणि त्या सगळ्यांनी आंदोलन सुरू केलं. पाहू शकता कार्यकर्त्यांची महिला आहे, पुरुष कार्यकर्ते सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की भाजप ईडीला पुढं करते. म्हणूनच जावबाईवर ही कारवाई झाली आणि पूर्णपणे राजकीय पुढाकारी कारवाई आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. बॅनर्स बनवले राष्ट्रवादीचे आणि त्यांनाच अटक झाल्यामुळे राष्ट्रवादी पूर्णपणे अटक झालेली आहे. आपण काही कार्यकर्त्यांशी बोलण्याचा हे सगळे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत हे सगळ्यांना विचारूया काय भूमिका आहे तुमची? या भाजप सरकारने चुकीच्या पद्धतीने कारवाई चालू आहे. याच्यासाठी हे सामान्य नागरिक देखील या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. माहिती किधर है आंदोलन किस लिए करे? वो हमारे महाविकास आघाड़ी के जो अल्पसंख्यक के मंत्री है उनको जो सुबह में ईडी ने लेके जाके अटक किया है उसका निषेध करने के लिए हम यहाँ पर आए हैं. आप क्या आपल्या देशामध्ये जी लोकशाही होती ती लोकशाही खतऱ्यामध्ये आल्यासारखं जाणवतंय. या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीने केंद्र सरकार काम करत आहे. आपल्या देशामधल्या राज्यातल्या मंत्र्यांना ईडी मार्फत कारवाई करत असताना हे सगळं लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे. यापुढची काय भूमिका असेल? आमच्या या आंदोलनामार्फत हीच भूमिका आहे. हे बेकायदेशीर कारवाई आपण थांबवावी ही आमची मागणी आहे. आपण आणखीन काही कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. मला सांगा भाजपचं करायचं काय? खाली डोकावर पाय. गली गली में चोर है, भाजप सरकार चोर है. गली गली में चोर है, घोषणा देण्याच्या मूडमध्ये आहेत. पाहू गली शकतो में चोर राष्ट्रवादी है, गली गली में चोर है. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हे पुण्यातच नाही तर राष्ट्रवादीने मुंबईतही आंदोलन केलेलं आहे अशाच पद्धतीने आणि भाजपचा विरोध केलेला आहे. ईडीच्या कारवाईचा विरोध सुरू ठेवलेला आहे आणि त्यामुळे हे सगळं आंदोलन सुरू आहे. इतर काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी केंद्रीय यंत्रणा ज्या ज्या राज्यामध्ये आपलं सरकार नसतं त्या त्या राज्यामधल्या नेत्यांना नामोहरण करण्याचं काम करतं. हा देश महात्मा गांधींचा आहे आणि त्यांच्या तत्वानी चालणार आहे. आपण किती सुडबुद्धीने कारवाई करा, या देशातली चाणक्य जनता आपल्याला ज्या ज्या वेळेला निवडणुका असेल त्या त्या वेळेला याचं उत्तर निश्चित देत राहणार आहे. आपण पाहू शकतो अध्यक्षांशी आपण बोलण्याचा प्रयत्न या भाजपचं करायचं काय? या भाजपचं करायचं काय? रिहा करो नवा बायको रिहा करो, रिहा करो नवा पुस्तको रिहा करो, रिहा करो रिहा करो. भाजप आमच्या डरती आहे. आज या ठिकाणी आज राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाबाई मलिक यांना ज्या पद्धतीने अटक करण्यात आली आहे हे एकूणच भाजपची विकृत मनोवृत्ती आणि भाजपची एकूणच अतिरेकी नका पद्धत ही दर्शवणारी ही कृती आहे. ज्या नवमलिक साहेबांना मागच्या काही काळामध्ये कुठल्या प्रकारची नोटीस आली नाही त्यांच्या घरी आज थेट पहाटे 5 वाजता छापा घालण्यात आला आणि लगेच दुपारी अटक करण्यात आली. ज्या नवमलिक साहेबांनी मागच्या 5 महिन्यामध्ये भाजपला जेरीस आणलं, भाजपच्या प्रत्येक नेत्यांना नरेंद्र मोदींना, अमित शहाना, देवेंद्र फडणवीसांना, चंद्रकांत पाटलांना चॅलेंज केलं. वानखड्या प्रकाराच्या माध्यमातून या ठिकाणी 22-25 हजारचं ड्रग्ज हे गुजरातमध्ये गेलं आणि गुजरातचं ड्रग्ज प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून शाहरुख खान प्रकरण घडवलं. अशा प्रकारचे कट उघडकीस आणला ते भाजपला कुठेतरी झोंबलं. ज्या नवमलिकांनी मागच्या 15 दिवसामध्ये साधारणतः 25 सभा उत्तर प्रदेशमध्ये घेतल्या ते भाजपला खटकलं. म्हणून आज या ठिकाणी आज
या ठिकाणी नवाब मलिकांसारख्या अल्पसंख्याक समाजाच्या एका महत्त्वाच्या नेत्याला भाजपने अटक केलेली आहे आणि मला असं वाटतं की भाजपला 2 वर्षापासून हे महाराष्ट्र राज्य आपल्या हातातून निसटलंय, हे महाराष्ट्र राज्य आपल्या हातात आलं नाही आणि म्हणून कुठेतरी या झोमणाऱ्या या वृत्तीतून या नवाब मलिकांच्या अटकेचं सत्र हे आलेलं आहे. पण मला एक भाजपला सांगून द्यायचंय, महाराष्ट्राची जनता ही दुधखोळी नाही. महाराष्ट्राच्या जनतेला सच का सच आणि झूठ का झूठ हे सगळ्या गोष्टी समजतात. नवाब मलिक साहेबांची अटकेची कृती हे एकूणच जे पक्ष आमच्या बरोबर येणार नाहीत त्या पक्षांना आम्ही कसं संपवतो ही भाजपची कृती दर्शवणारी आहे. पण ही महाराष्ट्राची भूमी आहे. भाजपच्या नेत्यांनी म्हणजे नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील यांनी समजून घ्यावं. ज्या पद्धतीने पवार साहेबांनी ईडीची नोटीस आली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता या ठिकाणी पेटून उठला आणि या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुनरागमन केलं. तशीच कृती आज राज्यातला अल्पसंख्याक समाज असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तमाम कार्यकर्ता असेल किंवा महाराष्ट्रावर प्रेम करणारा जो कोणी महाराष्ट्र प्रेमी आहे ती प्रत्येक नागरिक पेटून उठेल आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवून देईल एवढं नक्की आहे. चंद्रकांत, तुझ्याकडनं आणखी ताजी माहिती घेत राहू. या आंदोलनाच्या दरम्यान कार्यकर्ते ठाम आहेत, पण काही महत्त्वाचे अपडेट मुंबईतून आपल्या हाती येत आहेत. एकीकडे आपण दृश्य पाहतो आहोत तर दुसरीकडे महत्त्वाची माहिती तुम्हाला न्यूज 18 लोकमतवर पाहायला आणि ऐकायला मिळते. स्वाती लोखंडे यासोबतच विनोद राठोड हे आपले प्रतिनिधी, सिल्वर ओक आणि वर्षा या निवासस्थानाची अपडेट आपल्याला विशाल पाटील आपले प्रतिनिधी देत आहेत. तर शरद पवार यांच्या निवासस्थानी सुरू असलेली बैठक काही क्षणांपूर्वी संपली. या क्षणाची महत्त्वाची अपडेट, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे सिल्वर ओकवरून बाहेर पडले. सिल्वर ओक या निवासस्थानी शरद पवार यांच्या भेटीकरता गेलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री अशोक चव्हाण हे सुद्धा बाहेर पडलेत असं कळतं. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विनोद, आवाज येतोय? विनोद राठोड आणि स्वाती लोखंडे आपले प्रतिनिधी सध्या या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडनं काही आपण अपडेट्स घेण्याचा प्रयत्न करूयात. पण सिल्वर ओकवरची एक बैठक संपली आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक प्रमुख मंत्र्यांसह, मग त्यात अजित पवार होते, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील होते, छगन भुजबळ होते, अन्यही काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हे सिल्वर ओकवर पोहोचले होते आणि त्यासोबतच काँग्रेसचे 2 प्रमुख नेते सिल्वर ओकवर शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यात एक होते अशोक चव्हाण आणि दुसरे होते बाळासाहेब थोरात. शरद पवार यांची या दोघांसोबतची बैठक काही वेळापूर्वी संपली आणि काँग्रेसचे दोन्ही ज्येष्ठ नेते इथून बाहेर पडलेत. विनोद, बैठक संपली, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण बाहेर पडलेत, काय आणखीन अपडेट्स आहेत? काय ठरलं बैठकीत? विनोद, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? काँग्रेसच्या नेत्यांची बैठक संपली, शरद पवार यांच्यासोबतची, काय ठरलं या बैठकीत? नक्की मिलिंद, काँग्रेसच्या नेत्यांची बैठक शरद पवार यांच्यासोबत होती ती संपली आहेत आणि बाळासाहेब थोरात आणि त्याचबरोबर अशोक चव्हाण हे बाहेर पडले आहेत आणि आता बघणं हे गरजेचं आहे की या बैठकीनंतर काय नेमकं निर्णय घेतात. कारण ही बैठक फार अत्यंत महत्त्वाची होती, कारण या बैठकीमध्ये शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आणि नवाब मलिक ज्यांना ईडीने अटक केली आहे त्या प्रकरणामध्ये या बैठकीत विशेष करून चर्चा झाली. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्यामध्ये 3 पक्षांचं सरकार आहे आणि त्यामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये जी सरकार आहे त्याला पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांना अटक केली आहे आणि राष्ट्रवादीला कुठे ना कुठे घाबरवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे असाही आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे आणि भारतीय जनता पक्ष ईडीच्या खांद्यावर ठेवून बंदूक चालवते आणि असे जे प्रकार आहेत ते करते असाही आरोप या ठिकाणी केला आहे. शरद पवार यांनी सकाळी जेव्हा बोलत असताना त्यांनी म्हटलं की याची आम्हाला आधीच माहिती होती आणि त्याचं हे प्रचिती फलत आहे आणि आज ज्याप्रमाणे नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे, त्यांची चौकशी सुरू आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या या प्रकरणी चौकशी करणार आहेत. परंतु महाविकास आघाडी यांनी या बैठकीमध्ये 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या या ठिकाणी ठरवल्या आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला सडेतोड उत्तर देण्याची दृष्टिकोनातून या ठिकाणी रणनीती तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे 3ही जे पक्ष आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, या 3ही पक्षांच्या नेत्यांना आता अलर्ट करण्यात आला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी संपूर्णपणे चर्चा झाली आहे आणि ही बैठक संपली आहे. या बैठकीनंतर वर्षा निवासस्थानी
उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आणखी एक पार पडणार आहे आणि त्या बैठकीमध्ये संपूर्णपणे जी शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती त्या बैठकीतली संपूर्ण रणनीती त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्याच पार्श्वभूमीवर एक विशेष रणनीती या ठिकाणी आखण्याचं काम या ठिकाणी होणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पुढे भविष्यात ईडीच्या ज्या कारवाया त्या होणार नाही आणि ईडीच्या कारवायांना प्रत्युत्तर कसं द्यावं यासारख्या अनेक गोष्टींची चर्चा आणि रणनीती या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे. मिलिंद, बर, केवळ काँग्रेसचेच नेते बाहेर पडलेत का राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा अनेक मंत्री इथे पोहोचले होते? त्यांच्यासोबत बैठक आता सुरू झाली का तीही बैठक संपली? कारण नंतर असं सांगण्यात आलं होतं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात सुद्धा एक बैठक होणार आहे, ती होणार आहे वर्षा या निवासस्थानी. नक्की मिलिंद, आम्ही या सिल्वर ओकच्या समोर उभे आहेत आणि या ठिकाणी जे आहेत ते आतापर्यंत जी बैठक झाली आहे त्यामध्ये फक्त काँग्रेसचे नेते बाहेर जाताना पाहायला मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत ते शरद पवार यांच्या निवासस्थानीच आहेत आणि शरद पवार यांच्या निवासस्थानी काय खलबत्ते चालली आहे ते आपल्याला काही वेळातच कळेल. परंतु राष्ट्रवादी पक्षाने एक मात्र भूमिका स्पष्ट केली आहे आणि ती म्हणजे या ईडीची जी कारवाई केली आहे त्या प्रकरणामध्ये त्या नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाहीत आणि नवाब मलिक हे सुद्धा मंत्री राहतील. ईडीची चौकशी सुरू असताना त्यांचा राजीनामा घेणार असल्याचे एकंदरीत चर्चा होती. परंतु आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा निर्णय घेतला आहे की सध्या परिस्थितीला नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही आणि त्यामुळे नवाब मलिक स्वतः आता मंत्री असणार आहे. परंतु काही काळानंतर यामध्ये निर्णयात बदल होऊ शकते ही शक्यता नाकारता येते. परंतु आता मात्र ही बैठक जी संपली आहे आणि यानंतर वर्षावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडेल आणि त्या बैठकीमध्ये एकंदरीत विनोद, मी तुला थोडंसं थांबवतो. आपण दुसरीकडे दृश्य दाखवतोय. एकीकडे सिल्वर ओक वरची बैठक एक संपली तर दुसरीकडे मोहित भारतीय भाजपचे नेते यांच्या निवासस्थानाबाहेर बहुधा भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि मोहित भारतीय यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. पुढच्या काही क्षणात ते कदाचित माध्यमांशी बोलतील. पण नवाब मलिक यांच्या संदर्भात मोहित भारतीय यांनी ठोस भूमिका घेतली होती. अगदी एकेरी उल्लेख करेपर्यंत या दोघांमध्ये तू मैमय झालं होतं आणि नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर अर्थात किती दिवसांची कस्टडी हा निर्णय व्हायचा आहे, पण त्यापूर्वीच मोहित भारतीय यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी इथे मोठ्या प्रमाणात फटाकेही वाजवले. मोहित भारतीय यांना शाल देण्यात आली. इथे भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात घोषणा देत आहेत. मोहित भारतीय बोलतात, आपण ऐकूयात ते काय म्हणतात. पिछले कुछ दिनों में काफी आरोप प्रत्यारोप हुए थे, आपकी क्या प्रतिक्रिया? आपके घर के बाहर आज पटाखे फोड़े गए हैं, क्या कहना है आपका? देखिए, डिटेल में सुबह प्रेस कॉन्फ्रेंस करूंगा और डिटेल में इसकी बात करूंगा. फिलहाल मैटर अभी कोर्ट में है और कोर्ट में पीसी की बात चल रही, पुलिस कस्टडी की बात चालू है. दोनों तरफ से ईडी अपनी सुनवाई कर रही है, उनके वकील अपनी बात कर रहे हैं. मेरा ऐसा मानना है कि एक बार कोर्ट की सुनवाई होने के बाद मैं डिटेल में इससे बात कर पाऊंगा, क्योंकि रिमांड कॉपी जब हाथ में आएगी तो जो गुनाह उन्होंने किए हैं पिछले 20 साल में, और मेरा सिर्फ एक ही बात मानना और एक ही मैं बात बोलूंगा कि मुंबई बॉम्ब ब्लास्ट के आरोपियों के साथ मियां नवाब मलिक जी के जो संबंध थे हैं और क्या उन्होंने गतिविधियां और किस तरह से उनके फाइनेंशियल ट्रांजैक्शन, जो पैसे देश के खिलाफ इस्तेमाल हुए और क्या क्या पैसों से देश के खिलाफ कौन कौन सी गतिविधियां हुई, मुझे ऐसा लगता है आगे आगे जैसे जांच बढ़ेगी, ये जांच जैसे जैसे खुलेगी वैसे वैसे भ्रष्टाचारी मियां नवाब मलिक के कपड़े उतरेंगे और ये सरकार को कोई अधिकार नहीं है. 1993 ब्लास्ट के बाद ऐसा मंत्री, जो मंत्री ये सरकार में, उद्धव ठाकरे जी की सरकार में वो आदमी मंत्री रहा, ये खुद में पूरे महाराष्ट्र, पूरे देश के लिए शर्म की बात है. तुरंत गवर्नर साहब को, नवाब मलिक को रेजिग्नेशन नहीं, उसको निकालना चाहिए कैबिनेट से बाहर. ऐसे मंत्री को 1 मिनट भी अधिकार नहीं है. 257 लोग जिन्होंने अपनी जान खोई थी 1993 ब्लास्ट में, आज मुझे ऐसा लगता है कि कहीं ना कहीं उनको न्याय मिला है. उनको न्याय मिला है. एक कुर्सी पे बैठा हुआ आदमी, एक कुर्सी पे बैठा हुआ मंत्री, वो 1993 के ब्लास्ट के साथ, दाऊद के साथ, हसीना पारकर के साथ, छोटा शकील के साथ क्या संबंध है, इसका जवाब पूरे महाविकास अघाड़ी सरकार को, महाराष्ट्र नहीं पूरे देश की जनता को आने वाले समय में देना पड़ेगा. सर, नवाब मलिक म्हणता है झुकेंगे नहीं, ट्वीट केलंय. देखिए, झुकेंगे नहीं कि नवाब मलिक साहब जो भी बोलना चाहते हैं, ये तो अभी जुडिशियल प्रोसेस है, देश की कानून व्यवस्था है.
नवाब मलिक का नकाब हट चुका है। बिगड़े नवाब मलिक पहले से बड़ी बड़े बोल बोलते आ रहे हैं और मेरा ऐसा मानना है कि आने वाले समय में नवाब मलिक का नकाब और उठेगा और पूरे भ्रष्टाचार भी उनका बाहर निकलेगा। साथ ही साथ दाऊद इब्राहिम के साथ क्या संबंध है नवाब मलिक के, नहीं, ऐसे कौन कौन से नेता है महाविकास अघाड़ी सरकार के या एमएलए हैं जो उम्रा करने जाते थे और उम्रा में वो दाऊद इब्राहिम से बात करते थे, छोटा शकील से मिलते थे। ये जैसे जैसे जांच आगे बढ़ेगी इन सब के पर्दे नीचे उतरेंगे। धन्यवाद। मोहित कंबोज, मोहित भारतीय यांनी पुन्हा तेच आरोप, त्या सगळ्या आरोपांवर आपण ठाम असल्याचं म्हटलंय। एवढंच नाही तर दाऊद आणि त्याच्या काही हस्तकांशी मोहित भारतीय यांच्या समर्थनार्थ भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले। त्यांनी भाजपचे झेंडे हातात घेत फटाकेही फोडले आणि जोरदार घोषणाबाजी केली। पाहूयात पुढच्या काही दिवसांमध्ये मोहित भारतीय यांनी थेट आरोप केला आणि पुन्हा एकदा सलग तिसऱ्यांदा जवळपास मोहित भारतीय यांनी आपल्या आरोपांचा पुनरुच्चार केला की दाऊद आणि त्यांच्या काही हस्तकांच्या सोबत नवाब मलिक यांचे संबंध आहेत आणि हळूहळू ते आणखीन उघड होत जातील अशा प्रकारचा दावा मोहित भारतीय यांनी केला आहे। त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये अर्थात न्यायालयाचे आजचं कामकाज पूर्ण होण्याची वेळ होत आली आहे। दरम्यान राज्याच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या घडामोडी, तिकडे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत। इकडे अमित देसाई, नवाब मलिक यांचे वकील ईडीच्या कोर्टामध्ये सातत्यानं युक्तिवाद करतायत आणि आपल्या आशिलाला या सगळ्यातून सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात। तर ईडीच्या वकिलांचा असा दावा आहे की जी कागदपत्र आम्ही न्यायालयासमोर सादर केले त्या कागदपत्रांच्या आधारे आम्हाला 7 नाही तर 14 दिवसांची कोठडी मिळाली पाहिजे। प्रथमदर्शनी ही कागदपत्र अतिशय महत्त्वपूर्ण असल्यामुळे मनी लॉन्ड्रिंगसह अन्य अनेक महत्त्वाचे आरोप ईडीच्याकडून या सुनावणीच्या दरम्यान नवाब मलिक यांच्यावर ठेवण्यात आल्यामुळे तसंच अंडरवर्ल्डचा कनेक्शनचा सुद्धा मुद्दा ईडीच्या वकिलांकडून न्यायालयात उपस्थित करण्यात आल्यामुळे कदाचित नवाब मलिक यांना 14 दिवसांची सुद्धा कोठडी मिळू शकते। तिकडे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात आणखीन झपाट्यानं घडामोडी घडतायत। मुंबईतल्या घटना अधिक जलद गतीनं घडतायत। महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय वेगानं घडामोडी होत आहेत। सिल्वर ओक या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुमारे अर्धा डझनपेक्षा जास्त मंत्री एकत्र आले होते। ही बैठक सुरू होत असतानाच काँग्रेसचे 2 महत्त्वाचे नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे सुद्धा शरद पवार यांना भेटण्यासाठी पोहोचले होते। बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे दोन्ही नेते शरद पवार यांच्यासोबतची बैठक संपवून बाहेर पडले। तर राष्ट्रवादीच्या काही प्रमुख मंत्र्यांच्या सोबत बैठक केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे थोड्याच वेळात कदाचित वर्षा या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाकडे रवाना होतील। विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विनोद, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबतची शरद पवार यांची बैठक संपली का? जर का संपली नसेल तर काय खलबतं सुरू आहेत बंद दाराआड? मिलिंद, आपल्याला माहित आहे की गेल्या काही वेळापासून शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहेत आणि ती बैठक राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत आहे। याआधी काँग्रेस पक्षांच्या नेत्यासोबत बैठक सुरू होती, त्यामध्ये बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण उपस्थित होते, परंतु दोन्ही नेते बैठक संपून परत गेले। परंतु या ठिकाणी मात्र 2 बैठकीमध्ये जे 2 नेते बाहेर गेले आहेत त्यांची आपली भूमिका मांडली। कारण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आहे, 3 पक्षाचं सरकार आहे आणि त्या अनुषंगाने खुद्द काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे। परंतु आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी सुरूच आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी एकंदरीत पूर्ण तरी जी बैठक सुरू आहे त्या बैठकीमध्ये नवाब मलिक यांना जी अटक केली आहे त्या बैठकीमध्ये एकंदरीत भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात येत आहे आणि नवाब मलिक यांच्यावर ज्याप्रमाणे ईडीचे आरोप आहेत त्या आरोपाला प्रत्युत्तर कसं देणार
त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी रणनीती बनवण्यात येत आहे आणि शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक महत्त्वाची आहे, कारण ही बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आहे. सकाळी शरद पवार यांनी बोलत असताना ही गोष्ट स्पष्ट केली होती की ही गोष्ट आम्हाला माहीत होती, परंतु या बाबतची भूमिका त्यांनी तयार केली नसती. आपण त्यांना विचारलं असतं की आपली सर ईडीने जी चौकशी केली आहे, ईडीचं जे ॲक्शन आहे त्यावर काय, त्यांनी स्पष्ट केलं आहे की वेट अँड वॉचची भूमिकेत आहे. परंतु आता मात्र महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्वामध्ये एक मोठी गोष्ट करण्यात आली आहे, ती म्हणजे एक नवीन प्लॅन ॲक्शन तयार करण्यात आला आहे, एक नवीन रणनीती तयार करण्यात आली आहे. आणि भाजप जे आहे ते ईडीच्या माध्यमातून इतर नेत्यांवर कारवाई करते ज्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार नाही, अशांना प्रत्युत्तर कसं द्यायचं या अनुषंगाने ही संपूर्णपणे या ठिकाणी बैठक सुरू आहेत. आणि जी खलबत्ते आहेत आणि त्या खलबत्तेमध्ये एक मात्र गोष्ट नक्की झाली आहे की नवाब मलिक यांना यावेळेस मोठं एक मंत्रिपद जाणार नाही याची शाश्वती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नवाब मलिक सध्या मंत्री राहणार आहेत आणि नवाब मलिक यांचा राजीनामा या ठिकाणी घेणार नाही. त्यामुळे आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे की अशा परिस्थितीमध्ये शरद पवार यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही, यामुळे ईडींना ही मोठी चपराक बनला जाईल किंवा भाजपला ही चपराक बनला जाईल. कारण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ईडी कारवाई करते असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी वारंवार केला आहे. त्यामुळे शरद पवार यांची जी या ठिकाणची जी रणनीती आहे ती कामाला येते का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. आणि उद्या संपूर्ण आमदारांची बैठक जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक या ठिकाणी होणार आहेत आणि त्या बैठकीमध्ये एक विशेष आंदोलनाची रणनीती ही ठरू शकते, शक्यता नाकारता येत नाही. ठीक आहे विनोद, तुझ्याकडनं काही अपडेट्स घेऊयात, कारण मगाच्यापेक्षा परिस्थिती आणखीन थोडी गंभीर कदाचित सगळे राज्याचे गृहमंत्र्यांपासून सगळेच मंत्री इथे असल्यामुळे असेल. आधी सिल्वर ओकच्या अगदी मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ जायला माध्यमांना परवानगी होती, पण आता गल्ली म्हणता थेट गल्लीच्याही बाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींना आता पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे साधारण अंदाज येऊ शकतो की काय वातावरण इथे आहे. आणि वर्षा या निवासस्थानी सुद्धा काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत. आपण त्या अपडेट्स जाणून घेण्याकरता आपला या ठिकाणी उदय जाधव आपला प्रतिनिधी आहे. उदय, जी बैठक आधी होती शरद पवार आघाडीचे काही नेते आणि मुख्यमंत्र्यांमध्ये, ती थोडीशी लवकर म्हणजे 5-5:30च्या दरम्यान होणार होती. आता साधारण 6:30 वाजले, अजून सिल्वर ओकवरची बैठक संपलेली नाही. वर्षावर काय हालचाल उदय? आता वर्षा निवासस्थानाजवळ आहे आणि वर्षा निवासस्थानावरती अजून कोणीही राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा काँग्रेसचे कोणीही नेते मंडळी अजून आले नाहीत. मात्र काही वेळानंतर इथे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जे आहेत किंवा वरिष्ठ मंत्री त्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे. ही बैठक संपल्यानंतर तिथून सर्व हे नेते मंडळी जे आहेत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी इकडे येणार आहेत. पण या भेटीमध्ये नेमकी चर्चा काय होणार आहे जी आपल्याला सूत्रांकडून महाविकास आघाडीने जशास तसं आक्रमकपणे उत्तर देणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे, अशी एक भावना जी आहे. उदय, मी तुला थोडंसं थांबवतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक बहुधा संपलेली आहे, कारण हसन मुश्रीफ राष्ट्रवादीचे नेते आता बाहेर पडलेत. उदय, थोडंसं थांबवतो, एका पाठोपाठ एक मंत्री बाहेर पडतात. विनोद, नक्की हसन मुश्रीफ बाहेर पडले आहेत. आता राजेश टोपेही बाहेर पडत आहे. आपण बघू शकता कशा प्रकारे जी शरद पवार यांच्या निवासस्थानी जी बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीमध्ये एकंदरीत रणनीती तयार करण्यात आली आहे. राजेश टोपे काही माध्यमांना बोलण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना काही प्रश्नही विचारत आहे, आपण बघू शकता. परंतु राजेश टोपे आता बोलतील की नाही यावर शंका आहे. मात्र एकंदरीत शरद पवार यांच्या निवासस्थानची बैठक संपली आहे आणि या बैठकीनंतर खुद शरद पवार वर्षावर जाऊ शकतात आणि मुख्यमंत्र्यांना बोलू शकतं, ही शक्यता नाकारता येत नाही. परंतु आता जी बैठक झाली आहे त्या बैठकीमध्ये अशी रणनीती कदाचित ठरवू शकते की शरद पवारच याबाबतची आपली भूमिका मांडतील, इतर नेते या ठिकाणी बोलणार नाही. त्यामुळे या बैठकीमध्ये काय काय नेमकी चर्चा झाली हे कळायला थोडा वेळ लागेल. परंतु एकंदरीत ही जी बैठक होती ती बैठक अत्यंत महत्त्वाची होती आणि शरद पवार यांच्या नेतृत्वात होती आणि त्यामध्ये एक विशेष करून रणनीती ठरवण्यात आली आहे. आपण आधीच बोललो होतं की नवाब मलिक यांचा जो राजीनामा आहे तो होणार नाही आणि त्याबाबतची भूमिका राष्ट्रवादींनी घेतली होती आणि राष्ट्रवादी पक्षांनी एक पाऊल पुढे टाकून ही भूमिका घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षांची ही एक मोठी रणनीती या ठिकाणी मानली जाईल. ईडींची चौकशी आणि त्यांना अटक केल्यानंतर, नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर ही एक मोठं पाऊल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी उचललं असं पाहायला मिळत आहे. मिलिंद, बरं विनोद, साधारणपणे काँग्रेस
या सगळ्यातली भूमिका फार महत्त्वाची आहे, कारण आत्तापर्यंत जे काही आरोप झालेले आहेत, मग ते भाजपच्या नेत्यांकडनं असतील, किरीट सोमय्या यांच्याकडनं असतील, किंवा यापूर्वी चौकशीची नोटीस ईडी किंवा अन्य केंद्रीय यंत्रणांच्याकडनं गेली असेल, ती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्यांना आणि मंत्र्यांना गेलेली आहे. काँग्रेसची भूमिका यात वेगळी आहे. पहिली जी बैठक झाली त्यात केंद्रीय नेत्यांकडनं राष्ट्रवादीकरता काही संदेश गेलेला असू शकतो का? राज्यात नेमकं पुढे काय करायचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस काय करणार याची रणनीती निश्चित होऊन त्याचा निरोप काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांपर्यंत गेलेला असू शकतो. काय असू शकतं? सूत्र काय सांगतायत तुझी? मिलिंद, यामध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे की ज्याप्रमाणे ही कारवाई ईडीची झाली आहे त्या कारवाईमध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे की ही राजकीय स्तरावरून कारवाई झाली आहे आणि राजकीय हस्तक्षेप यामध्ये नाकारता येत नाही. कारण आपल्याला माहीत आहे की ज्या ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार नाही त्या राज्यांमध्ये ईडीची चौकशी किंवा ईडीची एकंदरीत कारवाई होते, परंतु इतर राज्यांमध्ये पाहायला मिळत नाही. आपल्याच बाजूचं राज्य आहे, गुजरात आहे, त्यानंतर मध्य प्रदेश आहे, या राज्यांमध्ये अशा प्रकारच्या चौकशा पाहायला मिळत नाही, अशा प्रकारच्या कारवाई पाहायला मिळत नाही, असा आरोप वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते करत आहे. आपण बघू शकता की या ठिकाणी आणखी एक मंत्री बाहेर पडत आहे. कदाचित हे अजित पवार असू शकतात. अजित पवारांची ही गाडी आता बाहेर पडताना पाहायला मिळते. आपण बघू शकता कशा प्रकारे की या ठिकाणी एक जमाव झाला आहे आणि अजित पवार काही क्षणांमध्ये बाहेर पडत आहे आणि ही या गाडीमध्ये अजित पवार जात आहेत आणि त्याचबरोबर दिलीप वळसे पाटीलही त्याच्यासोबत आहेत आणि एकंदरीत ही बैठक संपली असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची आता रणनीती मोठ्या प्रमाणात तयार झाली अशी शक्यता नाकारता येत नाही. आता मात्र महाराष्ट्राचे मी तुला थोडंसं थांबवतो. स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहेत. स्वाती, तूही याच ठिकाणी आहेस उपस्थित आणि मगाशी आपण पाहिलं की राजेश टोपे सगळ्यात आधी बाहेर पडले, त्यांच्याशी तुम्ही सगळ्यांनी काही बातचीत करण्याचा प्रयत्न केला. काय नेमकं राजेश टोपे यांनी सांगितलं आणि आता दिलीप वळसे पाटील बाहेर पडले, अजितदादा बाहेर पडले? याचा अर्थ ही बैठक संपली आहे असं घ्यायचं आणि याच्या नंतरची बैठक वर्षावर होण्याची शक्यता आहे. जसं आपण बघितलं की आणि याआधी आपण हा मुद्दा मांडला होता की नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याच्या ऐवजी अशी भूमिका राज्यानं समोर आणायची की ज्या अंतर्गत वेगळा संदेश या देशाला दिला जाईल की आम्ही आमच्या या मंत्र्याचा कोणत्याही प्रकारे राजीनामा न घेता त्याऐवजी तसंच त्या पदावर देऊन लढत राहू, अशा पद्धतीनं भूमिका घेण्याचा मान जो आहे तो महाविकास आघाडी सरकारनं मांडलेला आहे. आपण पाहिलं काही वेळापूर्वी म्हणजे मीटिंग जेव्हा संपली तेव्हा सुरुवातीला बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण काँग्रेसचे दोन मोठे मंत्री बाहेर पडले आणि त्यांनी आपल्या पक्षाची किंवा आपला जो संदेश आहे तो घेऊन ते बैठकीला गेले होते. या बैठकीनंतर बाहेर पडल्यानंतर आता वर्षावर बैठक होण्याची शक्यता आहे. पण विशेष म्हणजे की राजीनामा ऐवजी अशा पद्धतीचं एक वेगळं धोरण महाविकास आघाडी म्हणून समोर म्हणजे एक म्हणून घेतलं जाणार आहे. ही महत्वाची गोष्ट. जसं आता आपण बघितलं की अजूनही म्हणजे बैठकीतनं बाहेर पडणारे मंत्री आपल्याला बघायला मिळतात. आता काही वेळापूर्वी दिलीप वळसे पाटील गेले, अजित पवार गेले, त्याआधी राजेश टोपे गेले, धनंजय मुंडे गेले आणि त्यानंतर आता महत्वाची बैठक होणार आहे ती आहे वर्षावर होणार आहे. कारण मुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक असणार आहे. त्यामुळे काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा सुप्रीमो शरद पवार हे तिथे पोहोचतील. इथून काही वेळातच निघतील. आपण ती थेट दृश्य दाखवूच, पण आतापर्यंतची ही महत्वाची ही आहे बातमी आहे किंवा घटना आहे. ठीक आहे स्वाती, तू म्हणाली स्टँड घेतलेला आहे की जी हा स्वाती पूर्ण कर मुद्दा. राष्ट्रवादीनं हा आपला स्टँड घेतलेला आहे की ही जी कारवाई करण्यात आलेली आहे केंद्रीय यंत्रणांकडून ती सूडबुद्धीनं आणि राजकीय हेतूनं प्रेरित असल्यानं त्याच्या विरोधात नमण्याऐवजी त्याच्या समोर उभं ठाकलं आणि ज्या आहे त्या परिस्थितीत राजीनामा देण्याऐवजी आहे त्या परिस्थितीमध्ये लढा देण्याचं ठरवलेलं आहे राष्ट्रवादीनं आणि त्याला सपोर्ट केलाय. ठीक आहे स्वाती, मी तुला थोडंसं थांबवतो. एकीकडे ही दृश्य आपण तुझ्या कॅमेऱ्यातली दृश्य आपण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना दाखवत राहू, कारण पुढच्या क्षणात पुढच्या काही मिनिटांमध्ये कदाचित राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही बाहेर पडू शकतात. अर्थात ते जाणार आहेत वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या आणि पुढची बैठक कदाचित आघाडीच्या काही सहकाऱ्यांच्या सह काही वरिष्ठ मंत्र्यांसह तिथे होऊ शकते. उदय, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत. राष्ट्रवादीची बैठक संपली आहे. सिल्वर ओकवरची शरद पवार यांच्याबरोबर सुरू असलेली राष्ट्रवादीची रणनीती पक्की झाली आणि सध्या तरी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायचा नाही तर रस्त्यावर उतरून ठामपणे या सगळ्या कारवाईचा विरोध करायचा, त्याचा निषेध करायचा असं ठरलंय. वर्षावर काय सुरू आहे?
मिलिंदजी अगदी बरोबर आहे. वर्षावरती अजून कोणी मंत्री पोहोचले नाही. मात्र पुढच्या काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मंडळी आणि वरिष्ठ मंत्री हे वर्षा निवासस्थानी पोहोचणार आहेत. ते याच मार्गाने येणार आहेत आणि थेट वर्षावरती जाणार आहेत. सिल्वर ओक इथून 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. कोणत्या क्षणी इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी जे ते पोहोचतील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील आणि चर्चा करतील. जी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते ती म्हणजे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आता अधिक आक्रमक झालेले आहेत. जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे ही एक भूमिका जी आहे ती तिन्ही पक्षांची झालेली आहे. आता मुख्यमंत्री यावरती काय निर्णय घेतात आणि त्यानंतर पुढे नेमकं राजकीय रणनीती काय ठरते आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना ज्या प्रकारे ईडीने अटक केलेली आहे त्यांच्यावरती ज्या प्रकारे तक्रार म्हणजे जे कलम लावण्यात आलेले आहेत ते सगळं पाहता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अतिशय संताप जो आहे तो व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झालेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही शांत बसणार नाही हे मात्र नक्की आहे. पण पुढे नेमकं काय होतंय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उदय, जसं स्वाती आणि विनोद हे सिल्वर ओक या निवासस्थानी आहेत, राष्ट्रवादीचा एक ठामपणे निर्णय झाला आहे. हे सरकार स्थापन होण्याच्या आधीपासून शिवसेना हा बीट तू कव्हर करतोयस. या सरकारवर जे प्रमुख आरोप झाले ते शिवसेनेच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर झाले आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर झाले. आत्ता राष्ट्रवादीचे मंत्री एका पाठोपाठ एक अडचणीत येत आहेत. शिवसेनेमध्ये यामुळे थोडीशी अस्वस्थता आहे. काही नेते याबद्दल दबक्या आवाजात काही बोलत आहेत किंवा स्वतः पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे की ज्यांच्याकडे मुख्यमंत्री पद आहे, राज्याचं प्रमुख आहेत ते या राज्याचे, सरकार म्हणून स्वतः शिवसेनेत पक्ष म्हणून काही अस्वस्थता आहे. तशी अस्वस्थता मात्र नाही आहे. मात्र चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात आहे आणि शिवसेनेने या संदर्भात उघडपणे भाष्य केलेले. स्वतः शिवसेना भवनामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडी संदर्भात उघडपणे आघाडी जी आहे ती उघडलेली आहे. ईडीचे अधिकारी देखील कसे भ्रष्टाचारात आहेत हे देखील त्यांनी सांगितलं आणि या आठवड्यामध्ये ते एक पत्रकार परिषद ईडीच्या अधिकाऱ्यांची देखील पोलखोल करणार असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. शिवसेनेचे इतरही नेते आणि खासदार या संदर्भात त्यांच्या सोबत तिथे पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्यानंतर विनायक राऊत हे देखील पत्रकार परिषदा घेत होते. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतले हे दोन पक्ष आहेत हे भाजपच्या रडारवरती आहेत. केंद्रात सत्ताधारी भाजप आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली सत्ता आपल्या हातून निसटली याची खूप मोठी सल जी आहे ती भाजपच्या जिवारी लागलेली आहे. त्यामुळे एन केन प्रकरणे कुठल्याही प्रकारे बाय हुक बाय कुक या अँगलने महाराष्ट्रातील सत्ता काबीज करण्यासाठी भाजप प्रयत्न करते. ते उघडपणे प्रयत्न जे आहेत ते त्यांचे दिसून आलेले आहेत. आम्ही केंद्रीय यंत्रणांच्या हाताशी धरून सत्ता हासिल करू अशी उघडपणे भाषा जी आहे भाजपचे नेते मंडळी ते देखील बोलताना दिसत आहेत. त्यामुळे या सत्ता संघर्षामध्ये कोण बाजी मारते हे पाहावं लागणार आहे. सत्ता महाविकास आघाडीची सरकार आहे, त्यांच्याकडे पूर्णपणे स्वबळ पण आहे, आमदारांचं खूप मोठं पाठबळ आहे. मात्र बरं उदय, आता जी बैठक होणार आहे साधारणपणे काही वर्षावरची सूत्र सांगतायत किती वेळात ही बैठक सुरू होणार, कोण कोण या बैठकीला अपेक्षित आहे किंवा येणार आहे आणि या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या समोरचा अजेंडा किंवा महाविकास आघाडीने एकत्र येताना ठरवलेला अजेंडा याच विषयावर चर्चा होणार आहे का स्वाभाविकपणे फक्त एकच विषय असेल तो म्हणजे आजची झालेली नवाब मलिक यांच्यावरची कारवाई. थोडक्यात नवाब मलिक यांना अटक दाखवलेली आहे. त्यानंतर आता त्यांच्यानंतर काय त्यांच्यावरती कारवाई होते किंवा त्यांना कशा प्रकारे कस्टडी मिळते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र तत्पूर्वी सिल्वर ओकवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये जी राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या देखील नेत्यांची जी महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक भूमिका ठेवलेली आहे आणि ती भूमिका घेऊनच ते आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी येणार आहेत. या भेटीमध्ये शिवसेनेची नेमकी काय भूमिका असणार आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून काय निर्णय घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्यानंतरच महाविकास आघाडीची जी चाल असणार आहे ती ठरवली जाणार आहे की आता भाजपला कसं उत्तर दिलं जाणार, कशा पद्धतीने उत्तर दिलं जाईल. कारण ज्या प्रकारे एक सूत्रांकडून म्हटलं जातं किंवा आपल्याला जी माहिती मिळते आहे त्यानुसार केंद्राकडे जर ईडी असेल तर राज्य सरकारकडे EOW आहे म्हणजे आर्थिक गुन्हे शाखा आहे. त्यामुळे ते कुठेतरी सरकार केंद्रीय यंत्रणांचा वापर करत असेल तर राज्य सरकारने देखील राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या यंत्रणांचा वापर करून जसंच तसं उत्तर जे ते दिलं पाहिजे असं दोन्हीकडनं बोललं जात आहे. त्या सर्व सत्तेच्या एकूणच राजकारणामध्ये काय नेमकं घडतंय, कोण बाजी मारते, कोण किती कोणत्या यंत्रणांचा कसा वापर करून घेते स्वतःच्या राजकारणासाठी हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. बरं उदय, तू राहाच आपल्यासोबत कारण थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची सिल्वर ओक या निवासस्थानी सुरू असलेली बैठक संपली आणि आता शरद पवार स्वतः आणि आघाडीचे काही प्रमुख नेते हे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी
पूर्वनियोजित बैठक होती अर्थात ही, तर त्यासाठी वर्षा या निवासस्थानी जाणार आहेत. स्वाती, बाकीचे सगळे मंत्री जर का बाहेर पडले असतील तर आता सिल्वर ओक या निवासस्थानी सुप्रियाताई किंवा राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या व्यतिरिक्त कोणकोणते नेते आता उपस्थित आहेत? आणि निर्णय तर झाला राष्ट्रवादीचा, औपचारिकपणे जाहीर नाही केला, पण नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायचा नाही असं सूत्रांनी सांगितलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती काय असू शकते? जसं काँग्रेसने एक आंदोलनाची घोषणा केली नाना पटोले यांनी, आणि राज्यात विविध ठिकाणी भाजपच्या विरोधात, केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं, तसं काही एखादं आंदोलन घोषित केलं जाऊ शकतं पक्षाच्या वतीने? खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे सकाळपासून सगळ्यांच्या प्रतिक्रिया येतात, पण जसं उदयनं उल्लेख केल्याप्रमाणे की आतापर्यंत मुख्यमंत्री म्हणजे शिवसेना पक्षाची भूमिका काय असेल हे आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये. सकाळपासून त्यांच्या नेत्यांकडनं किंवा मंत्र्यांकडनं नवाब मलिक यांच्या अटकेविरोधात किंवा त्यांच्या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. म्हणूनच वर्षावरची बैठक ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण आता भलेही या दोन पक्षांची एकत्रित बैठक झाली आहे आणि कदाचित शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं बोलणंही झालेलं असेल किंवा त्या संदर्भात त्यांच्याकडे संदेश पण आला असेल, पण आपल्याला हे इतकं स्पष्ट माहिती आहे की सकाळपासून सेनेकडनं आतापर्यंत कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. म्हणूनच वर्षावरची जी बैठक आहे ती निर्णायक ठरू शकते. जसं आपण याच्या आधी सूतोवाच केलं होतं, सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतवर आपण दाखवलं असतं की कशा पद्धतीनं नवाब मलिक यांचा राजीनामा न घेता त्या पद्धतीनं त्यांना त्याच पदावर कायम ठेवत हा केंद्रीय यंत्रणांचा बळी आहे असं दाखवत लोकांसमोर जायचं आणि त्याच पद्धतीने लढायचं अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेली आहे. पण ती भूमिका म्हणजे प्रत्यक्षात रस्त्यावर उतरतील का? तर सकाळपासून आपण बघितलं खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते हे आक्रमक झाले होते आणि तरीही या सगळ्या शरद पवार यांनी केलं होतं, त्यांनी संदेश दिला होता तसा, आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं ऐकलंही. कुठल्याही प्रकारे कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागू देता किंवा कायदा सुव्यवस्था हातात न घेता हे आंदोलन चाललं होतं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पक्षाची भूमिका काय असेल, हे आंदोलन रस्त्यावर उतरून अधिक तीव्र केलं जाईल का? जसं काँग्रेसनं गांधी पद्धतीनं म्हणजे गांधींच्या मार्गाने शांततेनं आंदोलन केलं तसं काही आंदोलन केलं जाईल का, या संदर्भातली पक्षाची भूमिका अजूनही स्पष्ट नाहीये. पण हे मात्र तितकंच खरं आहे किंवा तेही तितकंच स्पष्ट अगदी पाहण्यासारखं की महाविकास आघाडी म्हणून आता हे तीन पक्ष एकत्रित पुढे जात भाजपा विरुद्ध केंद्रीय सरकार म्हणजे भाजपा अधिक केंद्रीय सरकार विरुद्ध हा एकूणच लढा आहे. राज्यातल्या विरोधी पक्षाबरोबर लढा तर द्यायचाच आहे, पण केंद्रीय यंत्रणांबरोबर केंद्रात असलेल्या भाजपाबरोबर लढा द्यायचा आणि त्या लढाईची जी मोहीम असेल किंवा जे धोरण असेल ते मात्र एकत्र तीन पक्षांनी येऊन पुढे लढायचं असं घेतलेलं आहे. आणि आता काही वेळातच शरद पवार हे सिल्वर ओकहून निघतील आणि वर्षाकडे जाताना आपल्याला दृश्य पण आपण काही वेळातच दाखवू. पण ही बैठक म्हणूनच आपण म्हणतो की अत्यंत निर्णायक आणि महत्त्वाची ठरेल की ज्यामुळे नुसतं मुख्यमंत्र्यांची भूमिका नाही तर सेनेची भूमिका आतापर्यंत या सगळ्यामध्ये काय आहे हे पण स्पष्ट होईल. सकाळपासून त्यांची एकही भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली नाहीये की नेमकं सरकारमधल्या मंत्र्यांची अटक होत असताना सरकारमधला एक दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा पक्ष नेमकं काय म्हणतो. स्वतः आदित्य ठाकरे यांनी याबाबत कोणत्याही प्रकारे बोलायला नकार दिला आणि त्यांनी म्हटलं की माहिती घेऊन सांगतो. याचाच अर्थ वेट अँड वॉचची भूमिका शिवसेनेनं घेतली होती सकाळपासूनच, आणि त्या भूमिकेनंतर ही बैठक आपल्याला अधिक स्पष्ट करू शकेल की नेमकं सेना काय म्हणते, सरकार म्हणून कसं पुढे गेलं जाणार आहे, सरकार म्हणून कसा लढा दिला जाणार आहे, सरकार म्हणून किंवा तीन पक्ष एकत्रितपणे येऊन भाजपशी किंवा या केंद्रीय यंत्रणांशी कसा लढा देणार आहेत. बरं, म्हणजे स्वाती, इथून पुढचे काही तास हे शिवसेना म्हणून सुद्धा महत्त्वाचे आहेत आणि महाविकास आघाडी म्हणून सुद्धा महत्त्वाचे आहेत, कारण या दोन्ही घटकांना म्हणजे शिवसेनेला पक्ष म्हणून पुढची वाटचाल काय करायची, उत्तर कसं द्यायचं या सगळ्याला, आणि महाविकास आघाडी म्हणून या सगळ्याला उत्तर कसं द्यायचं. कारण यापूर्वीचे आपण वेगवेगळे संदर्भ पाहिले तर किरीट सोमय्या यांनी नावं घेतली आणि काही महिन्यांनंतर त्या कारवाया झाल्या, हे आता जगजाहीर आहे, उघड आहे. अशाच प्रकारे जर का विचार केला तर आणखीन काही नावं यापूर्वी शिवसेनेच्या नेत्यांची किंवा अन्य काही नेत्यांची किरीट सोमय्या किंवा मोहित कंबोज यांनी घेतलेली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आणि शिवसेना म्हणून अशा दोन्ही प्रकारची रणनीती ठरवणं हे या सरकारसमोरचं सगळ्यात प्राथमिकता आहे आता. हे अगदी बरोबर आहे मिलिंद, आणि आपल्याला माहिती की जर आपण थोडंसं घटनाक्रमाकडे वळलं की कशा पद्धतीनं मागच्या अनेक दिवसांमध्ये हा जो काही महाविकास आघाडी मधले मंत्री विरुद्ध केंद्रीय यंत्रणा हा जो काही ससेमिरा आपण बघतोय गेले अनेक महिने चाललेला, तर त्यानंतर
कुठली तरी भूमिका महाविकास आघाडी म्हणून घेणार आहे का, याबाबत अनेकदा सगळ्या पक्षांना विचारणा केली होती, पण आतापर्यंत या तीनही पक्षाने एकत्रितपणे कोणती भूमिका घेणार याबद्दल सूतोवाच केला नव्हता किंवा याबद्दल काही म्हटलं नव्हतं. फक्त आम्ही लढणार असं म्हटलं जातं आणि प्रत्येक पक्ष आपापल्या पातळीवर लढत होता. मग सेनेमधले प्रताप सरनाईक असतील किंवा मग अनिल देशमुख असतील किंवा मग आता नवाब मलिक असतील, हा लढा आपण गेले अनेक महिने बघतोय. आणि या लढ्यामध्ये जर आपण बघितलं की तीनही पक्षांना आपापल्या परीने उत्तर जरी दिलं होतं ना, तरी आतापर्यंत आघाडी म्हणून एकत्रितपणे उत्तर दिलं नाही. मागच्या काही दिवसांमधला संघर्ष म्हणजे जो राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष होता, त्याच्यामध्ये पण शिवसेना जशी आपली स्वतःची आक्रमक त्यांची भूमिका आहे त्याच पद्धतीने खरमरीत पत्र त्यांनी राज्यपालांना लिहिल्याचंही आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. पण त्यानंतर मात्र राज्य सरकारला राज्यपालांच्या अधिकारापुढे कुठेतरी नमवावं लागलं होतं, शिवसेनेला नमवावं लागलं होतं. पण आता मात्र याच्या पुढची रणनीती आखताना या सगळ्या प्रोज आणि कॉनचा विचार केला जाईल. कशा पद्धतीनं हे जे काही कायदे आहेत किंवा या ज्या काही इतर बाबी आहेत यांचा अडथळा दूर सारून या महाविकास आघाडीला आपली एक भूमिका म्हणून पुढे येता येईल हे बघितलं जाईल. कारण ज्या पद्धतीनं या सरकारनं सातत्यानं म्हटलेलं आहे की महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपा पुरेपूर प्रयत्न करते, आपल्या परीने सगळे प्रयत्न करते. त्यामुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आता हे तीन पक्ष जर एकत्र येऊन आता नाही लढले तर कधी लढणार, हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. मिलिंद, स्वाती, हे विश्लेषण फार महत्त्वाचं आहे आणि एकीकडे पुढच्या काही मिनिटात आपण आपल्या महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांना हे सुद्धा सांगणार आहोत की साधारण 6:15 पर्यंत कोर्टाची कारवाई संपत असते. आता 6:50 झाले, 7 वाजायला आलेले आहेत, पण अजून कोर्टाची कारवाई संपलेली नाही. पुढच्या काही वेळात कोर्टाचा निकाल येणं अपेक्षित होतं, मात्र तो अद्याप आलेला नाही. तर तो का अद्याप आलेला नाही, काय त्याच्यातल्या तांत्रिकता आहेत, हे सुद्धा आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. उदय जाधव आपल्यासोबत आहे वर्षावर. उदय, जसं स्वाती सांगत होती की या सरकारसमोरची आव्हानं कदाचित बदलली आहेत, म्हणजे जनतेचे प्रश्न वगैरे हा सगळा विषय तर आहेच, पण सरकार चालवणं म्हणून, सरकारचं अस्तित्व म्हणून किंवा तीनही पक्षांची एकत्रितपणे पुढची वाटचाल म्हणून या सरकारसमोर आव्हानं आता बदललेली आहेत. प्रामुख्यानं नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर जी बैठक थोड्या वेळाने होईल, कदाचित शरद पवार सुद्धा माध्यमांशी बोलण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण प्रामुख्यानं संजय राऊत आणि नवाब मलिक यांच्या संदर्भात शरद पवार यांनी आतापर्यंत जाहीरपणे ठोस कुठलीही भूमिका घेतलेली नाही. तर नेमकं आता वर्षा या निवासस्थानी शिवसेनेचे आणखीन कोण कोण नेते उपस्थित आहेत का, की ज्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची काही चर्चा सुरू आहे, सल्लामसलत सुरू आहे आणि यातून शिवसेनेचं अंतर्गत काही विचारमंथन समोर येईल? उदय, माझा आवाज पोहोचतोय? तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारा. उदय, आत्ता शासनासमोरची, सरकारच्या समोरची, या महाविकास आघाडी सरकारसमोरची प्राथमिकता आणि आव्हानं बदलली आहेत नवाब मलिक यांच्या अटकेनंतर. या बैठकीमध्ये केवळ याच विषयावर चर्चा होईल, पण शिवसेनेचं अंतर्गत मंथन किंवा वर्षा या निवासस्थानी सेनेचे आणखीन कोणी नेते मुख्यमंत्र्यांच्या सोबत उपस्थित आहेत का, ज्यांच्या सोबत मिळून मुख्यमंत्री काही निर्णय घेऊ शकतात किंवा शिवसेनेची भूमिका जाहीर केली जाऊ शकते औपचारिकपणे? वर्षा निवासस्थानी आता फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे हे उपस्थित आहेत. इतर शिवसेनेचे कोणी मंत्री आले नाहीत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांशी फोनवरनं सातत्यानं संपर्कात आहेत, त्यांच्याशी चर्चा देखील करतात. ते उपमुख्यमंत्री अजित पवारांशी बोललेले आहेत मुख्यमंत्री, त्याचबरोबर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी देखील बोललेले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी देखील त्यांची फोनवरनं चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. नवाब मलिक यांचं अटक आणि त्यानंतर पुढचं महाविकास आघाडीचं भविष्य यावरती अनेक प्रश्न जे आहेत उपस्थित केले जातात. मात्र आता महाविकास आघाडी आर या पारच्या भूमिकेमध्ये आहे. ज्या प्रकारे शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि आता जशा तसं उत्तर जाईल हे ठणकावून सांगितलं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील एक पाऊल पुढे उचललं होतं आणि जसं तसं उत्तर देण्याची भाषा केली होती. त्यानंतर आता आज सकाळपासून आपण पाहतो की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना आधी ताब्यात घेतलं, चौकशी केली, त्यानंतर आता त्यांना अधिकृतपणे अटक देखील दाखवण्यात आलेली आहे. त्यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडी नेमकी काय भूमिका घेणार? महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत आणि तिन्ही पक्ष एकजूट होऊन एक म्हणून आता सामना करणार का, हा खरा प्रश्न आहे. हे आम्ही तिन्ही पक्ष एक आहोत असं तिन्ही पक्षांकडनं सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात जी कृती करायला हवी ती आता महाविकास आघाडीकडनं होईल का, हे पाहणं सर्वात महत्त्वाचं असणार. कारण तिन्ही पक्षांचे जे प्रमुख प्रवक्ते असतील किंवा नेते मंडळ असतील ते त्यांची स्वतंत्र अशी
पत्रकार परिषद घेत आहेत आणि आम्ही आता जसं उत्तर देऊ असं सांगणार. मात्र आता वेळ आलेली आहे ती म्हणजे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन एक पत्रकार परिषद घेऊन किंवा एकत्रित येऊन स्पष्टपणे सर्वांच्या समोर सांगणं की आम्ही आता जसं उत्तर देऊ किंवा आम्ही एक आहोत हे सांगणं जे आहे ते महाविकास आघाडीसाठी आता अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. जर महाविकास आघाडीमध्ये एकजूट असेल तर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी एकत्र येणं आणि सगळ्यांच्या समोर त्यांनी जाहीरपणे त्यांची जी काही भूमिका आहे किंवा पुढची जी काही रणनीती आहे ती जग जाहीर करणं अत्यंत महत्त्वाची झालेली आहे. कारण आता त्यांचा सामना हा थेट केंद्रातला बलाढ्य पक्ष भाजपशी आहे जो राज्यात देखील बलाढ्य आहे. मात्र या सगळ्या सत्ताच्या साठमारीमध्ये कोण बाजी मारणार हे आता पाहावं लागेल. उदय, तू राहाच आपल्यासोबत एक महत्त्वाची बातमी हाती येते ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुख्य प्रवक्ते तसंच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर काँग्रेसचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी HK पाटील यांच्याशी बातचीत केली. एवढंच नाही तर या सगळ्या घडामोडींची माहिती ही काँग्रेस हायकमांडपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. काँग्रेसच्या हायकमांडनं राज्यातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आणि इथून पुढच्या काही काळामध्ये उद्भवणाऱ्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतल्याचं सुद्धा सूत्रांनी आपल्याला सांगितलंय. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, काँग्रेस हायकमांड म्हणजे मगाशी मी हा प्रश्न स्वातीला विचारला होता, तिनेही हेच सांगितलं होतं की काँग्रेस हायकमांडच्या पर्यंत हा सगळा विषय पोहोचलाय, काँग्रेस हायकमांडने याची सगळी माहिती घेतली आहे. या संदर्भात काही अपडेट्स आहेत तुझ्याकडे? कारण या संदर्भात खरं म्हणायचं झालं तर भाजपला महाराष्ट्रातली सत्ता हस्तगत करायची आहे. जर ती हस्तगत करायची आहे त्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करावा लागला, त्यासाठी सामदाम दंडभेद कोणताही युक्त्या प्रयुक्त जर वापरायला लागला तर ते वापरायच्या आणि महाराष्ट्राची सत्ता काबीज करायची. जर का असा प्रयोग एक मोठ्या आक्रमकपणे भाजपकडे जर राबवला जात असेल तर त्याचा फटका साहजिकच महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना बसू शकतो. त्यामुळे तिन्ही पक्षांनी त्यांचे जे कोणी हायकमांड असेल, वरिष्ठ नेते असतील, सर्वोच्च नेते असतील, त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातल्या एकूणच राजकारणाचा घडामोडीचं त्यांनी इत्याभूत माहिती देणं हे अपरिहार्य आहे. त्यामुळेच राज्यातील काँग्रेसचे जे नेते त्यांनी त्यांच्या हायकमांडला ही माहिती दिलेली आहे. या सगळ्या माहिती जी आहे ते इतर पक्षांनी देखील त्यांच्या प्रमुखांना सांगितले, राष्ट्रवादी काँग्रेसने असेल किंवा शिवसेनेने असेल. पण तिन्ही पक्ष एकत्र येऊन काय निर्णय घेतात हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. बैठका पार पडत आहेत मात्र त्या बैठकातून प्रत्यक्ष कृती काय घडणार आहे हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. सिल्व्हरवरती राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपलेली आहे. तिथून हे सगळे मंत्री किंवा नेते आता वर्षा निवासस्थानी येतील. वर्षा निवासस्थानी नेमकी बैठकीत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तिन्ही पक्ष एक खूण एक निर्णय जाहीर करतायत का किंवा पुढची रणनीती ठरवतायत का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. उदय, आता याचा अर्थ असा घ्यायचा का नवाब मलिक यांची जर समजा त्यांना कोठडी मिळाली, माफ करा, त्यांना जर आता ईडीच्या कोठडीत जावं लागलं समजा, तर निश्चितपणे एक दबाव वाढणार आहे त्यांच्या राजीनाम्याच्या साठी विरोधकांकडून सुद्धा सरकारवर? अगदी बरोबर आहे. जर कुठलाही एक लोकप्रतिनिधी असेल, मंत्री असेल, जर का त्याला कुठल्याही कायद्याअंतर्गत जर अटक होत असेल तर अटक झाल्यानंतर पुढील 48 तासांमध्ये त्या व्यक्तीने, लोकप्रतिनिधीने, मंत्र्यांनी राजीनामा देणं हे नियमाला धरून आहे, अपेक्षित आहे. त्या नियमांच्या नुसार जर का नवाब मलिक हे राजीनामा देतात का हे पाहावं लागेल. मात्र सध्या जी काय माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते हे नवाब मलिक यांच्या पाठीशी भक्कमपणे आहेत. नवाब मलिक यांनी राजीनामा देऊ नये. जे काय त्यांना अटक सत्र चालवलेलं आहे ते एक सूडबुद्धीने केंद्रीय यंत्रणा हाताशी धरून भाजप करत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला आणि त्यांनी राजीनामा देऊ नये अशी भूमिका मांडलेली आहे. जनतेसमोर देखील हा राजकीय बळी असल्याचं कारण सांगून त्यांचा राजीनामा जो आहे तो घेतला जाणार नाही असं सांगण्याची भूमिका जी आहे, ताठर भूमिका आणि भक्कम भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याची समजते. प्रत्यक्षात काय होत आहे, कारण शेवटी महाविकास आघाडीच्या प्रतिमेचा प्रश्न आहे. एखादे मंत्री कॅबिनेट दर्जाचा मंत्री आहे आणि त्याला जर अटक होत असेल आणि तो जर एखाद्या न्यायालयीन कोठडीत असेल किंवा ईडीच्या कोठडीमध्ये असेल किंवा पोलीस कस्टडीमध्ये असेल तर अशी व्यक्ती मंत्री पदावरती कशी काय राहू शकते हा देखील प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीची प्रतिमा देखील जपली पाहिजे. तर महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष मिळून नेमकं काय निर्णय घेत आहेत, स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी काय चर्चा करतात या संदर्भात हे महत्त्वाचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली भूमिका इतर दोन पक्षांना पटते का किंवा ते स्वीकारतायत का हे देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार. निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप घडवणारी ही एक घटना म्हणावी लागेल. ही अटक